लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. मी 100% निवडून येणारच, कारण माझी सभा ही सर्वांपेक्षा श्रेष्ठ झाली आणि पब्लिकही भरपूर होतं. याच कारणानं मी विश्वासानं सांगतो की जनतेचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि जनता मला आपलं मानते. यासाठी मला जनताच नक्कीच निवडून देईल, असं वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार BD चव्हाण बोलताना म्हणाले. आणि मी आपल्याला जाहीर आवाहन करतो, श्रद्धेय बाळासाहेबजी आंबेडकर यांची सभा आपण बघितली आहे. 30-40 हजार इतका जनसमुदाय त्या ठिकाणी हिंगोलीमध्ये होता. आणि आपण मुख्यमंत्र्याची सभा बघितली, अर्ध्या खुर्च्या खाली, जास्तीत जास्त 5-7 हजार लोकही नव्हते. काल गडकरी साहेबांची सभा झाली, त्यांच्या सभेला सुद्धा पूर्ण खुर्च्या खाली होत्या. उबाटाची त्या ठिकाणी सभा झाली किनवटमध्ये, त्या ठिकाणी 200 सुद्धा माणसं नव्हते. आणि आमचे 200 माणसं आमच्यासोबत हिंडू लागलेत. हजार लोकांच्या गावामध्ये रॅल्या आम्ही काढत आहोत. मग एवढं तुमचा आमचा प्रचार जर दिसत नसेल आणि हे जर लोक आम्हाला बदनाम करत असेल, हे पाप त्यांनी करू नये. आणि त्यांना खुल्लं आव्हान आहे माझं, जर मुख्यमंत्र्याला जर खरंच एवढी गुर्मी आहे, जर एवढी ताकद त्याच्याकडे आहे, तर त्याने आज हिंगोली लोकसभा मतदारसंघामध्ये तिथं रामलीला मैदानावर जाहीर सभा घ्यावे. त्याच्यापेक्षा 4 पटीने जर माझे लोक आले नाहीत, वंचित बहुजन आघाडीचे माणसं आले नाहीत, तर आम्ही आमच्या राजकारणातून बाहेर निघू. यांना आव्हान करतो आहे, तुम्ही आम्हाला बदनाम करण्याचा पाप यानंतर करू नका. आमच्या जमिनी विकू आम्ही या ठिकाणी निवडणूक लढतो आहे. आमची यंत्रणा कशी राबवतो आहे आम्हाला माहिती आहे. काल आज माझे रजिस्ट्री आहे आणखीन पुन्हा. त्यामुळे कसं आहे की हे लोक बदनाम करणारे जे पापी लोक आहेत, यांनासुद्धा आपल्याला जागा दाखवावं लागेल. कारण गरीब लोकांना बदनाम करण्याचं षडयंत्र आज नाही झालं आहे, फार पूर्वीपासून हे चालू आहे. तांड्यातलं असेल, वाडीतलं असेल, दलिताचं असेल, मुस्लिमाचं असेल, या लोकांना फक्त पैशाचा आमिष दाखवायचं आणि बदनाम करायचं, हे पाप त्यांनी करू नये. माझी हात जोडून विनंती आहे, तांड्यामध्ये जा, गावामध्ये जा आणि मग ठरवा की ताकद कोणाची जास्त आहे आणि काय आहे.